एखादी चळवळ कधी काम करते, एखादी चळवळ कधी यशस्वी होते, ज्यावेळेस एखाद्या चळवळीच्या मागे समाजातील सगळे घटक एकत्रित आले तर मात्र एक निश्चितच ही चळवळ यशस्वी व्हायला काही हरकत नाही. आणि ते या ठिकाणी सदलक्यामध्ये आज आपल्याला प्रखरपणे दिसून येतं की आंदोलन शेतकऱ्यांचं, आंदोलन ऊस उत्पादकांचं, पण ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केबल ऑपरेटर असू देत, दुकानदार असू देत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी पाठिंबा देतात. कर्नाटक रक्षण वेदी या संघटनेने पाठिंबा दिलेत. अशा अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर मात्र निश्चितच मला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगायला अभिमान वाटेल की शेतकऱ्यांना हक्काचे 3500 रुपये घेतल्याशिवाय आपण माघार हटायचं नाही. आज खास करून गेल्या आठवड्याभरापासून मी कोल्हापूरमध्ये जाऊन आलो. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची चर्चा केली. ज्या ज्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र असू देत, कर्नाटक असू देत किंवा सीमा भाग असू देत, ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे जातो त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ऊसाला आज FRP मिळत नाही आहे. FRP न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांची सोसायटी फिटत नाही आहे, बँकेची कर्ज फिटत नाहीत. आज शेतकऱ्यांची तरणी पोरं या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषण केलं. अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी भरता येत नाही आहे. ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळल्यानंतर मात्र आमचा शेतकरी बाप आत्महत्या करायची परिस्थिती आलेली आहे. आणि आमच्या शेतकरी बापाची आत्महत्या बघण्यासाठी हे कारखानदार वाट बघतात का, हा प्रश्न मला त्या ठिकाणी विचारायचा आहे. कोल्हापूरच्या आंदोलनामध्ये गेल्यानंतर अनेक लोकांनी मला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या ऊसाचा निर्णय द्या, आम्ही कर्नाटकातल्या ऊसाचा निर्णय घेतो आणि दोघांनी मिळून एक ठिकाणी एक असा निर्णय घेऊ की सीमा भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळावेत. आज या ठिकाणी जर ऊसाच्या पैशाचा हिशोब मागायचा म्हणला तर खास करून मला सगळ्यांना सांगावंच वाटतं, आज या भागातली रिकव्हरी जवळजवळ 10 ते 11% रिकव्हरी आहे. एका टनापासून बगॅस असू देत, मोलॅसिस असू देत, प्रेसमड असू देत, इथेनॉल असू देत, बी हेवी मोलॅसिस असू देत, सी हेवी मोलॅसिस असू देत, साखर M30, S30 अशा अनेक प्रकारचे साखरेचे उत्पादन ह्या आमच्या ऊसापासून तयार केलं जातं. म्हणजे ऊस घ्यायचा 3500 रुपयाला, त्या 3500च्या ऊस घ्यायचा 3000 रुपयाला आणि त्या 3000 रुपयाच्या ऊसापासून त्यांनी कमवायचं 8000 रुपये आणि आम्हाला मात्र फक्त खरकट म्हणून 3000 रुपये द्यायचं. ही प्रथा खऱ्या अर्थानं बंद पडली पाहिजे. तुम्ही आमच्या ऊसापासून, ऊसाच्या उत्पादनापासून लाखो कमवा, पण आमच्या शेतीला तोट्यामधून फायद्याकडे जाण्यासाठी आम्हाला 3500 रुपये द्या, ही प्रामुख्याने आज मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहे. मगाशी खिचडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी लहान असल्यापासून कर्नाटकातील तंबाखू आंदोलनाचं गुणगान बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण खऱ्या अर्थानं तंबाखू आंदोलनानंतर सगळ्यात मोठं आंदोलन कुठलं झालं असेल तर या भागामध्ये ऊसाचं आंदोलन झालं हे सांगायला काय हरकत नाही. आणि इतिहासामध्ये दाखले आहेत की ज्या वेळेस शेतकरी रस्त्यावर उतरतो त्यावेळेस शेतकरी संघटना असू देत किंवा सगळ्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच मला या ठिकाणी उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ऊस तोडी थांबवावी, तुम्ही सगळ्यांनी तोडीत असलेला चालू असलेला बंद करावेत. निश्चितच हे कारखानदार आपल्या समोर गुडघे टेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. आज जर कर्नाटक सीमा भाग असू देत, महाराष्ट्र असू देत, या ठिकाणी बघितलं तर ऊसाचं उत्पादन खूप कमी आहे. प्रत्येक कारखानदारांना 20% आपली क्रशिंग कॅपॅसिटी वाढवलेली आहे. एवढी क्रशिंग कॅपॅसिटी वाढवून सुद्धा ऊस उत्पादन कमी असल्यामुळे प्रत्येकामध्ये रेस लागलेला आहे की मी किती ऊस न्यायचा आणि तुम्ही किती ऊस न्यायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण केलेलं आंदोलन हे सगळ्यांच्या माध्यमातून यशस्वी होणार आहे. कारण की जो चांगला दर देणार आहे, जो कोंडी फोडणार आहे त्यालाच आपण ऊस घालवायचा. त्यालाच ऊस घालवल्यानंतर मात्र एखाद्याने कोंडी फोडली तर मात्र बाकीचे सगळेजण गुडघे टेकत कोंडी फोडले येतील आणि ह्या ठिकाणी ऊसाला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज दालमिया शुगर असू देत, कोल्हापुरातील पंचंगेचे केपी पाटांचे बिद्रे असू देत, अनेक लोकांनी आज कोंडी फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक ठिकाणी 3600 रुपयाचा दर देणार आहे. निश्चितच सीमा भागातला ऊस असू दे किंवा कोणताही ऊस असू दे, जो आपला कारखानदार जास्त दर देऊ शकतो त्याच्या मागे आपण उभारायचं काम करायला पाहिजे. कारण की आम्हाला पहिल्यांदा आमच्या सोसायटी फेडायचे, आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांची शिक्षणाची जबाबदारी घ्यायची आहे, आम्हाला आमचे घर चालवायचे आहेत. आम्ही ऊस काय कारखानदारी चालवण्यासाठी, कारखानदारी टिकवण्यासाठी लावत नाही, हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यामुळं सगळ्यात पहिला कोंडी फोडून सगळ्यात पहिला ऊसाला दर जो जास्त देऊ शकतोय आपण ते बघूयात. ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी सदलक्यामध्ये आपण गावबंदची हाक दिली, उद्या सगळ्यांना मला या ठिकाणी उपस्थितांना सांगायचं आहे की जो हायवे आपल्याला अडवायचा आहे तो हायवे अडवल्यानंतर मात्र निश्चितच सरकार आपल्याला तोडगा काढेल याची खात्री वाटते. कारण की गेल्या 2 वर्षापूर्वीचा मला एक अनुभव या ठिकाणी सांगायचा आहे. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी ऊसाला दर मिळावा म्हणून सांगली कोल्हापूर महाराष्ट्र बेंगलोर हायवे अडवला. तब्बल देशामध्ये असं पहिल्यांदा झालंय की महाराष्ट्र एक्सप्रेस हायवे हा तब्बल 8 तास बंद होता. 8 तास
सुरक्षा विस्कळीत होती आणि नंतर रस्त्यावर शेतकरी उतरलेला बघितल्यानंतर सरकारला सुद्धा गुडघे टेकायला लागले आणि उसाचा दर जाहीर करावा लागला. ನಮ್ಮ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ಮಗ ಸೌರಭ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದರು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಹೋರಾಟ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಒಬ್ಬ ರೈತರಾಗಿ ಇವತ್ತ ದರ ಆಗಲಿ ನಿಜವಾಗೂ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಯಾರೇ ನಿಂತ್ರ ಎರಡು ವ್ಯಕ್ತಿ ಆದ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಈ ಭಾಗದಾಗ ನ್ಯಾಯ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ನಾಯಕರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತ ಹೋರಾಟ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ರೈತರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾತಾಡಿ ಇವತ್ತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈಗ ನೀವು ಏನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಕತ್ತೀರಿ. ನಮ್ ಏನ್ ಇವತ್ತು ರೈತರು ಬೆಳೆ ಮಾಡಿದಾರು ಸುಮಾರು 3,500 ರೂಪಾಯಿ ಸಿಗಬೇಕು, ಅದಕ್ಕಿಂತ ₹1 ಕಡಿಮೆ ಸಿಗಬಾರ್ದಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ನಾ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಾ ಇವತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಸಚಿವರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿನಿ. ಅವ್ರು ಇವತ್ತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತ ಸಾಯಂಕಾಲ ವರೆಗೆ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಸಾಧ್ಯತೆ ನಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಂತ ಅವ್ರು ಇವತ್ತ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತ ನಾ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, FRP ಭಾಗದಾಗ ಇವತ್ತ ಸೌರಭ್ ಶೆಟ್ಟಿನೂ ಕೂಡ ಅದಾರ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೇಳೀನಿ, 1 ತಾಸು ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಅವ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆ ಕೂಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 3,600 ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಇವತ್ತು 1 ತಾಸದಾಗ ಘೋಷಣೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಇದು ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಗೆ FRP ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಇವತ್ತ ಸಕ್ಕರೆ ದರ 38 ರೂಪಾಯಿ ಐತಿ. 38 40 ರೂಪಾಯಿ ಸರಾಸರಿ ಹೇಳ್ತೀನ. ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲ 38 ಆಗ್ಬೇಕು. ಏನ್ ಬಸವರಾಜನ ನೀ ಮನಸ್ಸಿಂದ ಮಾತಾಡಿದಿ, ನೀ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾತಾಡಿದಿ ರೈತರ ಮನಸ್ಸು ಇಚ್ಛಾ ಇವತ್ತು ಮಾತಾಡಿದಿ. ನಿನ್ಗೂ ಇದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆ.